डिअर स्टुडंट, आजच्या या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती हा भाग अभ्यासणार आहोत. सहकारी संस्थेच्या कारभारामध्ये वार्षिक सभेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या सभेमध्ये व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समितीला दैनंदिन व्यवहार पाहण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातात. सहकारी संस्थेचे खरे मालक हे तिचे सभासद असतात, परंतु ते संख्येनं असंख्य असतात, सतत बदलणारे असतात, तसेच दूर वास्तव्यास असतात आणि म्हणून हे आपल्यातून काही प्रतिनिधींची नेमणूक करतात आणि त्या प्रतिनिधींना आपण संचालक मंडळ असं म्हणतो. या संचालकांच्या समूहाला आपण संचालक मंडळ म्हणतो किंवा व्यवस्थापन समिती असं म्हणतो. या व्यवस्थापन समितीला संस्थेच्या कारभाराविषयी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार प्राप्त झालेले असतात. हे अधिकार महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1962 आणि नियम 1961 आणि उपविधी यातील तरतुदीनुसार प्राप्त झालेले असतात. ही संस्था सहकारी संस्थेच्या दैनंदिन व्यवहाराविषयीचे सर्व निर्णय घेत असते. या संस्थेचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो. यानंतर आपण पाहणार आहोत व्यवस्थापन समितीची रचना. व्यवस्थापन समितीमध्ये एकूण जे सभासद असतात त्यांची संख्या विषम अंकात असते, कारण मतदान घेताना समसमान मत पडू नयेत, एक मत जास्त असावं निवडून येणाऱ्या पार्टीला, म्हणून त्याच्यामध्ये जी सभासद संख्या असते ती विषम अंकामध्ये असते. या संस्थेतील व्यवस्थापन समितीची जी सभासद संख्या आहे ही सभासद संख्या जास्तीत जास्त 21 इतकी असते. या सभासदांमध्ये यापैकी 2 महिला सभासद असतात व हे सभासद किंवा या सभासदांची संख्या ठरविण्याचा अधिकार हा पूर्णपणे निबंधकास असतो. यानंतर आपण पाहणार आहोत व्यवस्थापन समितीची कार्य. तर या कार्यामध्ये पहिलं कार्य सांगता येईल ते म्हणजे धोरणांची अंमलबजावणी. व्यवस्थापन समितीमार्फत संस्थेच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचे काम केले जाते. या धोरणांची अंमलबजावणी कर्मचाऱ्यांच्या मदतीने करवून घेण्याचं काम हे व्यवस्थापन समितीचे असते. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे सभासदत्वास मान्यता. सहकारी संस्थेमध्ये सभासद होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींकडून त्यांच्याकडून आलेले अर्ज स्वीकारणे, त्यांच्याकडून आलेले प्रवेश शुल्क स्वीकारणे, किमान भागभांडवलाची रक्कम भरली असेल तर व्यवस्थापन समितीच्या सभेत अशा अर्जांचा विचार केला जातो व ठराव मंजूर केला जातो. अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत त्यांना सभासदत्व देण्याविषयीचा निर्णय हा घेतला जातो व निर्णय घेतल्यापासून 15 दिवसात संबंधित व्यक्तींना कळवले जाते. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. संस्थेचे कामकाज व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सेवक वर्गांची संख्या निश्चित करून कर्मचाऱ्यांची नियुक्तीची प्रक्रिया व्यवस्थापन समिती राबवते. यामध्ये वर्तमानपत्रातून जाहिरात देणे, अर्ज मागवणे, अर्जांची छाननी करणे, मुलाखत पत्र पाठवणे, मुलाखती घेणे, सेवकांची निवड करणे, त्यांचं वेतन ठरवणे, त्यांना नियुक्तीपत्र पाठवणे, तसेच सेवा व शर्ती ठरवणे इत्यादी कार्य व्यवस्थापन समितीला करावे लागते. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे भाग भांडवलात वाढ. सहकारी संस्थेला समजा जास्त भांडवलाची आवश्यकता भासली तर त्या भांडवलासंबंधीचा निर्णय हा वार्षिक सभेमध्ये किंवा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर करून घेतला जातो व तो मंजुरीसाठी निबंधकाकडे पाठविला जातो. निबंधक हा भागभांडवल वाढीबाबतचा निर्णय देतो व त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाते. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे निधीमध्ये वाढ. सहकारी संस्थेस अर्थक्षम करण्यासाठी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करते. त्यासाठी ठेवी स्वीकारणे, कर्ज घेणे, देणगी स्वीकारणे इत्यादी मार्गांचा अवलंब केला जातो.
त्याच्यानंतरचं पुढचं कार्य आहे सेवकांच्या तक्रारींचे निवारण. सहकारी संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी असतात. या तक्रारींकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते. कामकाजावरही विपरीत परिणाम होत असतो. कर्मचारी बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे सूचना, मागणी व तक्रारी करतात. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी या ऐकून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरोग्यविषयक सोयीचा अभाव असेल, तसेच पगारवाढीसाठी असेल, बोनस असेल, सुट्ट्या, रजा इत्यादी मागण्या असतात. अशावेळी व्यवस्थापन समितीने यांचा विचार करून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे सभासदांच्या तक्रारींचे निवारण. सभासदांकडून कर्मचाऱ्यांना योग्य वर्तन मिळाले पाहिजे व कर्मचाऱ्यांकडूनही सभासदांना योग्य वर्तन मिळाले पाहिजे. काही वेळेला सभासदांच्या कामगाराच्या विषयीच्या तक्रारी असतात. या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न हा व्यवस्थापन समितीने केला पाहिजे. त्यामुळे भाग हस्तांतरणास विलंब होऊ शकतो, कर्ज मंजुरीस विलंब होऊ शकतो, कमी लाभांश दिला जाऊ शकतो, अनावश्यक वजावट केली जाते आणि हे सगळे होऊ नये यासाठी सभासदांच्या तक्रारींचेही निवारण करणे गरजेचे असते. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे सभासदांचे हितरक्षण. सभासदांचं उत्पन्न गट हा कमी असतो. त्यांनी आपल्याकडची जी बचत असते ही बचत या संस्थेमध्ये गुंतवलेली असते. त्यामुळे या संस्थेमध्ये त्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. संस्थेकडून त्यांना उत्तम सेवा, उत्पादित वस्तूंना योग्य किंमत, योग्य लाभांश हे देणं अपेक्षित असतं. सभासदांनी व्यवस्थापन समितीवर दाखवलेल्या विश्वासात त्यांनी पात्र राहावे लागते. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो निवडणुकांचे आयोजन. संस्थेच्या सर्व निवडणुका घेणे तसेच मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेण्याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण तसेच निबंधकास कळवण्याची जबाबदारी व मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्याचे काम व्यवस्थापन समितीचे आहे. त्याच्यानंतरचं पुढचं कार्य आहे सर्वसाधारण सभांचे आयोजन. व्यवस्थापन समितीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे योग्य वेळी योग्य त्या सभा बोलवल्या असल्या पाहिजेत. आर्थिक वर्ष संपल्यानंतर अधिमंडळाची वार्षिक सभा दरवर्षी बोलवली पाहिजे. सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येकास सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पोहोचवली पाहिजे. त्याचबरोबर वार्षिक अहवाल, हिशेब तपासणीचा अहवाल इत्यादी कार्य व्यवस्थापन समितीलाच करावी लागतात. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत व्यवस्थापन समितीचे अधिकार. त्याच्यामध्ये पहिला अधिकार आहे सभासदांबाबतचे अधिकार. सभासदांच्या बाबतच्या अधिकारामध्ये सभासदांना सभेसाठी बोलविणे, भागभांडवल हस्तांतर करणे, नवीन सभासदत्व मंजूर करणे, सभासदांकडून भागभांडवल जमा करणे, सभासदांचा राजीनामा मंजूर करणे इत्यादी अधिकार हे व्यवस्थापन समितीला असतात. याशिवाय सहकारी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सभासदास त्याच्या पदावरून काढून टाकण्याचाही अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे सेवक वर्गांची नियुक्ती. आवश्यक सेवक वर्गांची निवड व नेमणूक करणे, त्यांना त्यांच्या कामावरून काढून टाकणे, त्याच्यानंतर त्यांचं वेतन निश्चिती करणे, त्यांना बढती देणे, त्यांना प्रशिक्षणाची व्यवस्था करून देणे, त्यांना कामं वाटून देणे, त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे, त्यांच्या सेवा शर्ती ठरवणे इत्यादी बाबी या व्यवस्थापन समितीला कराव्या लागतात. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे किंवा पुढची जबाबदारी आहे निधी उभारणे. संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक निधी योग्य त्या कारणासाठी व या निधीचा खर्च करण्याचा तसेच ठेवी स्वीकारणे, ठेवी ठेवणे, कर्ज काढणे व त्यासाठी करारपत्र तयार करणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे मालमत्ता खरेदी करणे. सहकारी संस्थेसाठी जमीन, इमारत, फर्निचर इत्यादी मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा मिळविण्याचा अधिकार हा व्यवस्थापन समितीला असतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो इतर अधिकार. वरील सर्व अधिकारांबरोबरच
संस्थेची नोंदपुस्तके, हिशेब पुस्तके, हिशेब वह्या, मासिक, त्रैमासिक, वार्षिक हिशेबपत्रके तयार करून घेणे, त्यास मंजुरी देणे, संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तींवर दावा दाखल करणे, उपसमित्यांची नियुक्ती करणे इत्यादी विविध अधिकार हे व्यवस्थापन समितीस असतात. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत, व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या. त्याच्यामध्ये पहिली जबाबदारी ही आहे की व्यवस्थापन समितीमध्ये काम करणाऱ्या सर्व सदस्यांनी आपण काम करण्यास तयार आहोत याविषयीचे बंधपत्र दिले असले पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा, व्यवस्थापन समिती सदस्यांनी निस्वार्थी व प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. त्यानंतरचा जबाबदारी आहे अधिमंडळाची वार्षिक सभा 30 सप्टेंबरपूर्वी आयोजित करणे व पुढील सभेची तारीख ठरविणे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे व्यवस्थापन समितीने सर्व निर्णय विचारपूर्वक व पुरेशी चर्चा करून घेतले पाहिजेत. त्यानंतरची जबाबदारी आहे सहकारी संस्थेचे भांडवल व निधींची गुंतवणूक फायदेशीर व्यवहारांमध्ये व योजनांमध्ये केली पाहिजे. त्यानंतर आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्यांच्या आत विविध विवरणपत्रे निबंधकास सादर केली पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा सांगता येईल सहकारी संस्थेची मालमत्ता जसं की इमारत, वाहन, फर्निचर इत्यादीचा खाजगी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करू नये. त्याच्यानंतरची जबाबदारी आहे सर्वसाधारण सभेस सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थितीविषयी सत्य आणि वास्तव माहिती पुरवावी. त्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या किमान 6 महिने आधी आपला कार्यकाळ संपण्याबाबत कळवावे. आणि त्यानंतरचा मुद्दा आहे समितीमध्ये किंवा तिच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या कोणत्याही रिक्त पदांची माहिती ही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला 15 दिवसांच्या आत कळविणे. त्यानंतरची जबाबदारी आहे सहकारी संस्था करत असलेल्या व्यवसायाशी स्पर्धा करेल असा कोणताही व्यवसाय समितीतील सदस्यांनी करू नये. त्यानंतरची जबाबदारी सहकारी संस्थेच्या वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करणे. अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या या सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या असतात. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.